नमस्कार मित्रहो, नितेश दुर्ग व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व आजवर माझ्या व्हिडिओजना मिळालेल्या रिस्पॉन्सबद्दल आपणा सर्वांचे जाहीर आभार चिंतितो। मित्रहो, 1986 साली तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार करण्यात आली व 1992 साली ही एज्युकेशन पॉलिसी राबविण्यात आली। तिथपासून आजपर्यंत भारतामध्ये सेम एज्युकेशन पॉलिसी फॉलो केली जाते। 2014 साली नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी आणण्याचे संकेत दिले होते। त्यानुसार ज्येष्ठ शास्त्रज्ञ KR कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आली व या समितीने नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार करून आपला 55 पानी अहवाल भारत सरकारकडे सुपूर्द केला। भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या नवीन एज्युकेशन पॉलिसीला मान्यता दिल्यामुळे लवकरच ही नवीन एज्युकेशन पॉलिसी भारतामध्ये राबवली जाणार आहे। आणि म्हणूनच मित्र, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी ही एज्युकेशन पॉलिसी कशी असेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रहो, सध्या आपल्या देशामध्ये 10+2 अशा स्वरूपाची एज्युकेशन पॉलिसी कार्यरत आहे। या एज्युकेशन पॉलिसीचा पहिला टप्पा पूर्व प्राथमिक शिक्षण हा असून यामध्ये नर्सरी, बालवाडी व अंगणवाडीचा समावेश होतो। इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचा रीतसर शैक्षणिक प्रवेश केला जातो व त्यानंतर विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंत प्राथमिक व माध्यमिक स्वरूपाचे शिक्षण घेत असतो। यामध्ये इयत्ता 9वी पर्यंत कुठच्याही प्रकारची बोर्ड परीक्षा समाविष्ट नसते, मात्र इयत्ता 10वी मध्ये SSC बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते व त्यानंतरच तो विद्यार्थी इयत्ता 11वी मध्ये हायर सेकंडरी एज्युकेशनसाठी प्रवेश करू शकतो। इयत्ता 11वी मध्ये उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेत असताना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा प्रकारची एखादी स्ट्रीम चूज करावी लागते व त्याच स्ट्रीममधून त्या विद्यार्थ्याला 12वी म्हणजेच HSC उत्तीर्ण होता येतं। या सध्याच्या एज्युकेशन पॉलिसीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की 11वी-12वी मध्ये जर का एखाद्या विद्यार्थ्याने एखादी विशिष्ट स्ट्रीम चूज केली की त्याला इतर 2 स्ट्रीमचे सब्जेक्ट शिकता येत नाहीत। असे जे सगळे ड्रॉबॅक्स नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये दूर करण्यात आलेत। म्हणूनच आपण समजून घेऊया नवीन एज्युकेशन पॉलिसी कशी असेल। नवीन एज्युकेशन पॉलिसी असेल 5+, 3+, 3+4 अशा नाविन्यपूर्ण फॉर्मॅटमध्ये। ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीचे एकूण 4 टप्पे असतील। पहिला टप्पा असेल 5 वर्षांचे पायाभूत शिक्षण, ज्याच्यामध्ये 3 वर्ष नर्सरी, बालवाडी अशा प्रकारचं शिक्षण असेल आणि पहिली व दुसरी हे 2 वर्ग असतील, म्हणजे एकूण 5 वर्गांचं हे पायाभूत शिक्षण असेल। त्याच्यानंतर 3री, 4थी व 5वी असा प्रारंभिक शिक्षणाचा टप्पा असेल। त्याचबरोबर 6वी, 7वी, 8वी असा माध्यमिक शिक्षणाचा 3 वर्षांचा टप्पा असेल आणि चौथा टप्पा 4 वर्षांचं उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असे एकूण 4 वर्ग आता एकत्र जोडण्यात आलेत। हे झाले नवीन एज्युकेशन पॉलिसीचे 4 टप्पे। आता हा प्रत्येक टप्पा आपण सविस्तर पाहूया, म्हणजेच प्रत्येक टप्प्यामध्ये नेमके काय चेंजेस केले गेलेत ते आपल्याला समजू शकतील। नव्या एज्युकेशन पॉलिसीचा पहिला टप्पा असेल 5 वर्षांचं पायाभूत शिक्षण, ज्याच्यामध्ये 3 वर्ष नर्सरी व पहिली दुसरीचा समावेश असेल। त्याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे। 3ऱ्या वर्षीच होणार रीतसर शैक्षणिक प्रवेश, म्हणजेच काय की आता पहिली दुसरी ही आता नर्सरीच्या शिक्षणाला जोडली गेली, म्हणजे एकत्र हा 5 वर्षांचा टप्पा तयार केला गेला आहे। त्यामुळे नर्सरीचं शिक्षणसुद्धा आता कंपल्सरी असणार आहे आणि नर्सरीमध्येच विद्यार्थ्याचा रीतसर शैक्षणिक प्रवेश होणार आहे 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर। दुसरा मुद्दा असा असेल की पहिल्या प्राथमिक टप्प्यामध्ये पायाभूत शिक्षणामध्ये काय शिकवायचं हे स्टेट एज्युकेशन बोर्डाकडून ठरवून दिलं जाईल। त्यामुळे खाजगी नर्सरी असो किंवा अंगणवाडी, बालवाडी असो, तिथे सेम शिक्षण दिलं जाईल, म्हणजे दर्जा समान राखला जाईल। त्याचबरोबर मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी केलं जाणार, म्हणजेच आपण ज्याप्रमाणे पाटी, पेन्सिल आणि अंकलिपीचं ओझं घेऊन शाळेत जात होतो तसं आता नव्या पिढीला जावं लागणार नाही आहे। कारण पायाभूत शिक्षणामध्ये वेगवेगळे उपक्रम, प्रयोगशील उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्याच्यातून प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे आणि प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार आहे। म्हणजेच काय की आपल्याला 5+3 म्हणजे 8 हे फळ्यावर शिकवलं गेलं। विद्यार्थ्यांना आता नव्या शिक्षण प्रणालीनुसार एका बाजूला 5 वस्तू आणि दुसऱ्या बाजूला 3 वस्तू, त्या जर एकत्र केल्या तर किती होतात 8, हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिकवलं जाईल। म्हणजेच प्रॅक्टिकल एज्युकेशनवरती भर दिला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
पूर्वी पहिली दुसरीला एक्झाम द्यावी लागत होती, आता दुसरीपर्यंत कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतली जाणार नाही. अशा प्रकारे मित्रो असेल पहिला प्राथमिक टप्पा, ज्याला आपण 5 वर्षांचं पायाभूत शिक्षण म्हणतोय. दुसरा टप्पा असेल 3 वर्षांचे प्रारंभिक शिक्षण, म्हणजेच इयत्ता 3री, इयत्ता 4थी व इयत्ता 5वी. या टप्प्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. या टप्प्यात भाषा, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांचं पायाभूत ज्ञान दिलं जाईल. म्हणजेच 3रीपासून हे विषय पुढे शिकवले जातील आणि त्यांचं पायाभूत ज्ञान, त्यांचा जो बेस आहे तो पहिल्या 3 वर्षांमध्ये क्लिअर करण्यात येईल. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आहे, इयत्ता 3रीपासून परीक्षा घेण्याची सुरुवात होईल. म्हणजे आपण पाहिलं मगाशी दुसरीपर्यंत आता परीक्षा नसणार आहे, मात्र 3रीपासून परीक्षा पद्धती सुरू होणार आहे. त्याचबरोबर तिसरं वैशिष्ट्य आहे, 5वीपर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतून देण्यावरती गव्हर्नमेंटचा भर असेल. म्हणजेच कंपल्शन नसेल, परंतु मातृभाषेतूनच हे शिक्षण घेण्यात यावं ह्याच्यावरती जास्त भर असेल. जर एखाद्या पालकांना आपल्या मुलाला इंग्लिशमधून मीडियममधून जर का शिकवायचं असेल तर ते शिकू शकतात, सक्ती नसेल. परंतु 5वीपर्यंतचं शिक्षण जर का मराठी माध्यमातून घेतलं तर बेस जो आहे तो विद्यार्थ्यांचा व्यवस्थित क्लिअर होईल, कन्सेप्ट त्यांना चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकतात. हा गव्हर्नमेंटचा ह्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मित्रो, तिसरा टप्पा असणार आहे 3 वर्षांचे माध्यमिक शिक्षण, ज्याच्यामध्ये इयत्ता 6वी, 7वी आणि 8वीचा समावेश असेल. मित्रो, हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक क्रांतिकारी आणि आमूलाग्र असे बदल इथे करण्यात आलेत. पहिला बदल असा आहे की सॉफ्टवेअर कोडिंग 6वीपासून अभ्यासक्रमात शिकवलं जाणार. मित्रो, याची खूप गरज होती. आज परदेशामध्ये सॉफ्टवेअर्स कशी बनवायची हे अगदी शालेय जीवनापासून शिकवलं जातं. मात्र आपल्याकडे 10वी 12वी करून आपण काय करतो, MSCIT, CCC किंवा टॅली असे जे कोर्सेस आहेत हे आपण शिकतो. म्हणजेच काय करतो, आपण सॉफ्टवेअर कशी वापरायची हे शिकतो. त्याच्यासाठी आपल्याला 3-3 हजार मोजावे लागतात. पण परदेशामध्ये सॉफ्टवेअर्स आणि ॲप कशी बनवायची हे अगदी शालेय अभ्यासक्रमामधून शिकवलं जातं. सध्याचा जमाना हा सॉफ्टवेअर आणि ॲपचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये असलेली जी ॲप आहेत ही सुद्धा एक प्रकारची सॉफ्टवेअर आहेत आणि म्हणून हे शिक्षण शालेय स्तरावरती येण्याची फार गरज होती आणि नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही कमी भरून काढण्यात आले. दुसरा बदल असा आहे की मित्रो, परदेशामध्ये स्किल्ड लेबरना प्रचंड डिमांड असतो. म्हणजेच डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्यांच्या लेवलचं जे डिमांड आहे ते स्किल्ड लेबरना परदेशात असतं. आपल्या देशात मात्र त्यांचा दर्जा फार खाली ठेवला गेला आहे. मात्र ह्या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुतारकाम, टेलरिंग, कुकिंग, प्लंबिंग, टर्नर, फिटर, वेल्डर ही जी काही कौशल्यधारित अभ्यासक्रम आहेत ते समाविष्ट होणार आहेत आणि विद्यार्थ्याला कुठला तरी एक अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे तो कंपल्सरी निवडावा लागणार आहे आणि त्याची इंटर्नशिपसुद्धा इयत्ता 6वीपासून पुढे त्याला उपलब्ध असणार आहे. म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे. आणि तिसरा जो ह्याचं वैशिष्ट्य आहे ते मित्रांनो असं आहे की हिंदी आणि इंग्रजी भाषा पूर्वी आपल्याला 5वीपासून शिकायला मिळत होती, आता ती इयत्ता 6वीमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे आणि तिथून पुढे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याचबरोबर गणित, विज्ञान, समाजशास्त्र व आपली मातृभाषा मराठी असे विषय हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारच आहेत. असा हा एकंदरीत होता तिसरा टप्पा म्हणजेच माध्यमिक शिक्षणाचा. मित्रहो, चौथा टप्पा उच्च माध्यमिक शिक्षणाचा इयत्ता 9वी ते 12वी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि इथे अतिशय आमूलाग्र बदल केले गेलेत. 10वी बोर्ड परीक्षा आता रद्द होणार आहे आणि 12वीची बोर्ड परीक्षासुद्धा आता रद्द असणार आहे आणि सेमिस्टर पॅटर्न राबवला जाणार आहे. जसं की आता ग्रॅज्युएशनला राबवला जातो सेमिस्टर पॅटर्न, तसा सेम 9वी ते 12वीपर्यंत सेमिस्टर पॅटर्न येणार आहे. म्हणजेच 9वीचं फर्स्ट सेमिस्टर जितकं महत्त्वाचं असेल तितकंच दुसरं पण महत्त्वाचं असेल. 10वीचं सुद्धा पहिलं आणि दुसरं दोन्ही सेमिस्टर महत्त्वाचे असतील आणि 11वी 12वीची सुद्धा दोन्ही सेमिस्टर महत्त्वाचे असतील. टोटल 8 सेमिस्टरचा एकत्रित रिझल्ट हा 12वी नंतर दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रो, सेमिस्टर पॅटर्न हा एक महत्त्वाचा बदल असेल. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ही शाखा पद्धती आता नसणार आहे. म्हणजेच तिन्ही शाखांचे निवडक विषय आपल्याला शिकता येणार आहेत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला आर्ट्समधून हिस्ट्री शिकायचं आहे, इंग्लिश शिकायचं आहे, कॉमर्समधून अकाउंटिंग आणि इकॉनॉमिक्स शिकायचं आहे आणि समजा सायन्समधून फिजिक्स आणि बायोलॉजी शिकायचं आहे, तर अशा प्रकारे तिन्ही शाखांचे कॉकटेल विषय तो शिकू शकतो आहे. त्याचबरोबर प्रत्येक सेमिस्टरचे जे मार्क्स आहेत ते ग्राह्य धरले जातील. म्हणजेच मित्रो, काय केलं जाणार आहे, 12वी नंतर एक डिजिटल मार्कशीट तयार केलं जाईल. म्हणजे सध्या काय होतं, प्रत्येक वर्गाचं मार्कशीट आपल्याला दिलं जातं आणि नंतर ते मग कुठल्या तरी इंटरव्ह्यूला आपल्याला सादर करावं लागतं. आता काय होईल, एका क्लिकवरती तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जर का इंटरव्ह्यूला गेलात तर काय होईल, ती कंपनीसुद्धा एका क्लिकवरती त्या विद्यार्थ्याचं, त्या कॅन्डिडेटचं एज्युकेशनल स्टेटस पाहू शकते की पहिलीपासून 12वीपर्यंत त्याने कुठल्या वर्गात कशा प्रकारे परफॉर्म केलं, त्याचा परफॉर्मन्स कसा होता हे त्या कंपनीला सुद्धा एका क्लिकवरती पाहता येईल. हा एक अतिशय महत्त्वाचा इथे बदल असणार आहे. पुढचा जो टप्पा असतो 12वी नंतरचा तो आहे पदवीचा. पदवीच्या टप्प्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाकांक्षी बदल केले गेलेत. म्हणजेच काय
की पूर्वी कसं व्हायचं, काही अभ्यासक्रमांची डिग्री 3 वर्षाची असायची, तर काही अभ्यासक्रमांची डिग्री ही 4 वर्षांची असायची. त्यानंतर 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर एम.फिल आणि त्यानंतर पी.एच.डी. आता काय झालं आहे, 12वी नंतर 4 वर्षांचा असा एक प्रोग्राम तयार केला गेला आहे, ज्याच्यामध्ये डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे एकत्र 4 वर्षांमध्ये कव्हर होईल. म्हणजेच जो मोठा कालावधी शिक्षणासाठी लागत होता तो आता सेव्ह होणार आहे. म्हणजेच काय होईल, एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरमधून एज्युकेशन स्टॉप केलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल, सेकंड इयरमधून स्टॉप केलं तर त्याला डिप्लोमा मिळेल, 3 वर्ष कंप्लीट केली तर त्याला डिग्री मिळेल आणि त्याच्यानंतर त्याला अजून शिकायचं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन हा वेगळा अभ्यासक्रम नसेल तर 4 वर्ष कंप्लीट केल्यानंतर डिग्री विथ रिसर्च मिळेल. म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनची पुढची अजून 2 वर्ष लागायची ती आता स्टॉप केली जातील किंवा सेव्ह केली जातील. त्याच्यानंतर एम.फिल द्यावी लागायची, ती आता एम.फिल कॅन्सल असेल आणि डिग्री विथ रिसर्च नंतर डायरेक्ट पी.एच.डी करता येईल. हा अतिशय महत्त्वाकांक्षी बदल मित्रो इथे केला गेला आहे. अशा प्रकारे मित्रो पी.एच.डीपासून ते अगदी आपल्या बॉटम लेवलच्या नर्सरीपर्यंतचं एज्युकेशन कसं असेल हे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु अजूनही ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही चेंजेस केले जातील इम्प्लिमेंट करण्यापूर्वी आणि नंतरच ती इम्प्लिमेंट केली जाईल. त्यामुळे काही पॉईंट याच्यामध्ये असे आहेत ज्याच्यावरती आपण भाष्य केलेलं नाही आहे. परंतु मित्रो जे मेजर चेंजेस आहेत, मेजर बदल जे होणार आहेत त्याच्यावर आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रो असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.